मंडळी, मराठी सिनेसृष्टीचे महागुरू म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी हिंदी आणि मराठीमध्ये अनेक सिनेमे केले आणि या कारणामुळेच त्यांना वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करण्याचा अगदी चांगला अनुभव आहे. म्हणूनच अभिनेते सचिन पिळगावकर हे बरेचदा वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांच्या कारकिर्दीतले वेगवेगळे किस्से शेअर करत असतात. पण त्यांचेही किस्से अनेकांना थापा वाटतात. म्हणूनच सध्या अभिनेते सचिन पिळगावकर हे सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा एक किस्सा शेअर केला होता आणि या किस्स्यामुळेच अनेकांनी त्यांना थापाडे म्हणत ट्रोल केलं होतं. या मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबद्दल अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले होते की आमचं नातं खूप चांगलं आहे. इतर लोक त्यांना अमितजी म्हणतात, काही लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात, मी त्यांना भाई म्हणतो. आणि हे आमचं नातं ते सगळं सुरू झालं ते सत्ते पे सत्ता सिनेमापासून. त्याआधी आम्ही एकत्र कामं केलेली आहेत. नाही असं नाही. आम्ही शोलेमध्ये होतो. त्यानंतर त्रिशूलमध्ये पण होतो. पण सत्ते पे सत्ता मधला तो एक रॅपो वेगळा झाला. पण मी जयाजींच्या जास्त जवळ आहेत. मी जयाजींसोबत एकही सिनेमात काम केलं नाही. माझ्याशी तर त्या खूपच गोड आहेत. बिकॉज आय एम हर ब्ल्यू आय बॉय. ते माझे खूप लाड करतात आणि बहुतेक काही वेळेला ते अमितजींना आवडत नाही. कधी कधी ते म्हणतात, ये जया के दहेज में आया है. त्यांना कदाचित असं वाटत असेल की हिच्याजवळ का तो, माझ्या का नाही, असं पण त्यांना कदाचित वाटत असेल. पण एनिवे, तो रॅपो असतो ना एकमेकांचा. आम्ही एकत्र काम केलं पण तेवढी जवळीक नाही जेवढं काम न करता जयजींसोबत आहे. तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय? तर त्या हिशोबानं पण आम्ही सगळे एकत्रच आहोत. आम्ही एकमेकांपासून दूर नाही, असं सचिन पिळगावकर या मुलाखतीत म्हणाले. पण यामुळे ते सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही झाले. आणि आता पुन्हा एकदा अभिनेते सचिन पिळगावकर हे खूप ट्रोल होत आहेत. यावेळी तर चक्क आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सचिन पिळगावकर यांना ट्रोल केलंय. कारण यावेळी सचिन पिळगावकर यांनी शोले चित्रपटातील गब्बर बद्दलचा किस्सा सांगितलाय. यात त्यांनी गब्बर म्हणजेच अभिनेता अमजद खान यांच्या भारदस्त आवाजातला शोले सिनेमातला सुपरहिट डायलॉग कितने आदमी थे यामागचा किस्सा शेअर केलाय. या मुलाखतीत बोलताना सचिन पिळगावकरांनी शोलेमधला प्रसिद्ध डायलॉग अमजद खान यांना व्यवस्थित बोलता येत नसल्याचं सांगितलं. ते ज्यावेळी डायलॉग बोलत होते तो पातळ आवाजात ऐकू येत होता, पण तो डायलॉग भारदस्त आवाजात हवा होता. त्यानंतर सचिन पिळगावकरांनी अमजद खान यांना स्टुडिओत नेलं आणि अमजद खान यांच्याकडून डायलॉग बोलून घेतला. त्यानंतर तोच डायलॉग शोले सिनेमाचा प्राण झाला, असं सचिन पिळगावकर यांनी या मुलाखतीत म्हटलंय. पण त्यांचे हे म्हणणे अनेकांना पटेना. अनेकांनी सचिन पिळगावकर यांना खूप ट्रोल केलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सचिन पिळगावकर यांच्या अमजद खान बद्दल केलेल्या वक्तव्यावर टीका केली. अमजद खान यांना सचिन पिळगावकर यांनी संवाद फेक शिकवावं हे काही पचनी पडत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. काही सोशल मीडिया युजरने अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोल करत म्हटलंय की 1975 मध्ये शोले रिलीज झाला तेव्हा यांचे वय 18 आणि अमजद खान 35 वर्षाचे होते. अमजद खान यांना म्हणे याने डायलॉग शिकवले. शूटिंगसाठी 2-3 वर्ष, म्हणजे 14-15 वर्षांचा, असं म्हणत अनेक युजरने अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोल केलंय. अनेकांनी त्यांचं वय झाल्यामुळे ते आता थापा मारत असल्याचंही म्हटलंय. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.